तर नमस्कार मित्रांनो, मी समीर पटेल ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आज आपण आमच्या शहाबाजच्या तळ्यातील डोहांची माहिती पाहणार आहोत. एक नंबरचा डोह आहे भैरीचा डोह. आपल्या शहाबाजच्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ या भैरवनाथाचे देऊळ तळ्याच्या मधोमध आहे व 3 बाजूला तळे आहे. भैरवनाथ देवळाच्या पूर्व ज्या पायऱ्या आहेत त्याला भैरीचा डोह असे म्हणतात. या डोहावरून पुरुष मंडळी अंघोळ करून भैरवनाथाचे दर्शन घेतात. आता 2 नंबरचा डोह आहे भटाचा डोह. देवळातून बाहेर पडल्यावर डाव्या हाताला लागूनच एक डोह आहे, त्याला भटाचा डोह असे म्हणतात. पूर्वी गावातल्या देवांची पूजा करण्यासाठी नाना भट होते. देव धुणे, गळतीतील पाणी घालणे यासाठी नाना भटजी या डोहांचा वापर करीत असत. या डोहावर कुणी धुणी भांडी करत नाहीत. तसेच गणपती विसर्जन आणि देवी विसर्जनासाठी या डोहाचा वापर केला जातो. 3 नंबरचा डोह आहे कातळाचा डोह. भटाच्या डोहावरून थोडे पुढे कोपऱ्यावर गेल्यानंतर एक डोह लागतो, त्याला कातळाचा डोह असे म्हणतात. या डोहाच्या पायऱ्या उतरल्यानंतर बऱ्याच खोलवर कातळ एक संघ दगड आहे, म्हणून याला कातळाचा डोह असे म्हणतात. 4 नंबरचा आहे मनचा डोह म्हणजे मधला डोह. कातळाच्या डोहावरून थोडे पुढे गेलो की आपल्याला लागतो मनचा डोह म्हणजे मधला डोह. या दक्षिणेच्या पालीवर मधोमध असल्यामुळे या डोहाला मनचा डोह किंवा मधला डोह असे म्हणतात. आता 5 नंबरचा डोह आहे म्हणजे भोमावरचा डोह, त्यालाच वंड्या डोह पण बोलतात. मनच्या डोहावरून पूर्वेकडे थोडे गेल्यावर आपल्याला लागतो भोमावरचा डोह म्हणजेच वंड्या डोह. भोमावरील महिलांना थोडं दूर यांच्या डोहावर जायला लागू नये व मनच्या डोहावर महिलांची गर्दी होऊ नये म्हणून हा डोह बांधण्यात आला. 6 नंबरचा आहे खाडींचा डोह. तळ्याच्या पूर्वेकडील बाजूवर हा डोह आहे. शेतीच्या कामासाठी, मच्छी पकडण्यासाठी, अख्ख्या पगोल्या टाकणाऱ्यांसाठी खाडीत गेलेली मंडळी या खाडीच्या डोहावर आपल्या पारही, फावडे, कुदळ, पाग, अख्ख्या मुरलुक्या धुत असत व आंघोळ करून ते घरी जात असत. 7 नंबरचा आहे नवीन पाडणचा डोह. तलावाचा हा डोह आहे. कमलपाड्यातील एक डोह असल्यामुळे त्या डोहावर गर्दी होत असे, म्हणून तलावाच्या उत्तर बाजूला ग्रामपंचायतीने एक डोह बांधला. ग्रामपंचायतीला त्याबद्दल धन्यवाद. आता 8 नंबरचा आहे ढोरांचा डोह म्हणजे म्हशींचा डोह. तसेच पुढे गेल्यावर तलावाच्या पश्चिम कोपऱ्यावर एक डोह आहे, त्याला ढोरांचा डोह किंवा म्हशींचा डोह असे म्हणतात. या डोहाला पायऱ्या नाहीत, कारण गुराढोरांना तलावात उतरणे सोपे जावे. गावातील शेतकरी ज्यांच्याकडे गुरेढोरे आहेत ते या डोहावर ते धुतात. आणि मित्रांनो, या डोहावर शहापूर गावातील म्हशीसुद्धा येथे पाणी पिण्यासाठी या डोहावर यायच्या. आता 9 नंबरचा डोह आहे पाडणचा डोह. ढोरांच्या डोहावरून पुढे आल्यावर लागतो पाडणचा डोह म्हणजे कमलपाड्याचा डोह, म्हणजे तिच्या चाफ्याचं झाड आहे त्याच्या समोरचा डोह. या डोहावर कमलपाड्यातील धुण्या भांडी करण्यासाठी तसेच कमलपाड्यातील गणपती विसर्जन व देवी विसर्जन हे 8 किंवा 9 नंबरच्या डोहावरून हे करतात. तर मंडळी, ही आहे शहाबाजच्या भैरवनाथ तलावातील डोहांची माहिती. संकलन श्री हजो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल किंवा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पटेल ऑफिशियल शहाबाजकर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.